नमस्कार मित्रांनो, आज घेऊन आलो आहे एक नवीन चित्रपट कांतारा चॅप्टर 1 चा रिव्ह्यू। बहुचर्चित कांतारा चॅप्टर 1 पहिला भाग खूपच सुंदर होता। काही 2 वर्षापूर्वी आला होता चित्रपट, 2-3 वर्षापूर्वी, आणि त्याच्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली होती। मित्रांनो, ऋषभ शेट्टीचं लेखन आहे आणि दिग्दर्शन आहे आणि स्वतः मुख्य भूमिकेत आहे ते। चला तर मग रिव्ह्यूला सुरुवात करूया। मित्रांनो, ही कथा आहे, हा मागचा जो भाग होता कांतारा त्याच्या हजारो वर्ष किंवा शेकडो वर्ष पूर्वीची, आणि त्यावेळेस काय झालं होतं तर कांतारा हे एक जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये राहणारी एक जमात आहे, आदिवासी जमात आहे, आणि त्यांचा आणि त्या राज्याच्या, त्या जंगलाच्या बाहेर एक राज्य आहे, त्या राज्याचा जो संघर्ष दाखवलेला आहे आणि त्यातून निर्माण होणारे अनेक प्रश्न याच्यामध्ये ही एक कथा आहे। परंतु दाखवताना दिग्दर्शकाने इतक्या सुंदर रीतीने ती प्लॉट तयार केलेला आहे, मागचा सिक्वेन्स जो आहे तो त्याला कनेक्टेड करून पुढे ती कॅरी फॉरवर्ड केलेला आहे। आणि ऋषभ शेट्टी जे लेखक आहे, दिग्दर्शक आहे आणि मुख्य अभिनेते आहेत, खूपच जीव ओतून काम केले। लार्जर दॅन द लाईफ म्हणून आपण त्यांना राष्ट्रपती पुरस्कार पण मिळाला पाहिजे या भूमिकेसाठी, असं मला वाटतं। कारण खरंच म्हणजे जीव ओतून किंवा प्राण ओतून काम करणं काय असतं ते तुम्ही पाहिलं पाहिजे या चित्रपटाकडे, त्या ऋषभ शेट्टीची ऍक्टिंग बघून। आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्याच बाजूंवर खूप सुंदरपणे काम केलं, म्हणजे कथा, पटकथा, संवाद असतील किंवा दिग्दर्शन असेल किंवा सिनेमॅटोग्राफी असेल, म्युझिक असेल, बॅकग्राऊंड म्युझिक असेल, सगळ्याच स्तरावर हा चित्रपट एकदम मस्त झालेला आहे। आणि खरं तर ह्या जॉनरचे चित्रपट आपल्याकडे नॉर्थ साईडला किंवा उत्तरेकडे चालत नव्हते पूर्वी, परंतु दाखवण्याची पद्धत आणि त्याच्यावर त्यांचं बजेट असेल किंवा बजेटनुसार त्यांनी केलेला तो बाकीचा जो खर्च असेल तो इतका सुंदरपणे केलेला आहे की त्याच्यामध्ये आपल्याला काहीही कमी जाणवत नाही। जुन्या काळातलं वातावरण तयार केलेलं आहे, जंगलातलं वातावरण आहे, कुठेही सेटचा असा कृत्रिमपणा वाटत नाही, आणि सगळ्याचीच ऍक्टिंग चांगली झालेली आहे। आणि त्याच्यामध्ये ऍक्शन म्हणून आपण, ऍक्शन तर इतकी जबरदस्त आहे की काही काही सीन्स तर अंगावर काटा येतो। आणि ग्राफिक्स बघा, कमी बजेट त्याचं, तसं त्या मनाने कमी बजेट 125 करोड आहे, म्हणजे ग्राफिक्सचे चित्रपट आपण आधी पाहिले असतील की त्याचं जवळपास 500 करोड 1000 करोड, आणि त्यामध्ये ग्राफिक्स आपण बघितले, मी नाव घेत नाही चित्रपटांचं, परंतु याच्यामध्ये ग्राफिक्स अतिशय सुंदर केलेले आहेत। जो टायगर किंवा वाघ दाखवलेला आहे त्याच्यामध्ये एक असं महत्वाचं कॅरेक्टर दाखवले, थोडंसं तो असा अगदी खरा वाटतो, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये कुठेही तो असं कृत्रिम वाघ वाटत नाही किंवा त्याच्यामध्ये ते ग्राफिक्स केले असं वाटत नाही, एकदम त्याच्या इमोशन्स, भावना, त्याच्या पण डोळ्यामधल्या ज्या भावना आहेत त्या पण आपल्याला स्पष्टपणे जाणवतात, इतकं सुंदरपणे त्यांनी ते केलेलं आहे। आणि बॅकग्राऊंड म्युझिकचा ह्याच्यामध्ये फार मोठा भाग आहे, बॅकग्राऊंड एकदम उत्तम झालेला आहे। तर मित्रांनो, हा चित्रपट म्हणजे मध्यंतरापर्यंत कसा आहे, थोडासा हसत खेळत आहे, कॉमेडी जॉनर आहे, मागच्याच ह्याच्यातली काही पात्र याच्यामध्ये त्यांनी घेतलेली आहेत, त्यामुळे थोडासा कॉमेडी येथून तो फुलत जातो, आणि ते एक एपिक म्हणतो ना आपण, मागचा कुठला तरी एपिक जो पिरियड आहे कुठला तरी, तो असा त्यांनी एकदम क्रिएट केलेला आहे। त्याच्यामध्ये ते काही घटना घडत जातात आणि त्या आदिवासी आणि शहरवासियांचा थोडासा संघर्ष दाखवलेला आहे। त्यातून जी काही जंगल संपत्ती आहे त्याच्यावरती कसं बाकीचे लोक हक्क दाखवतात आणि त्यांना त्यापासून वंचित ठेवलं, तर हा पूर्वापार जो चालत आलेला संघर्ष जो आजही चालूच आहे, म्हणजे आपण बघतो नॅक्सलाइट वगैरे, नक्षलवादी वगैरे, ते निर्माण झालेली समस्या ह्याच्यातूनच कुठेतरी निर्माण झालेले आपल्याला जाणवतात, आणि त्या पद्धतीनेच हा एक भाग झालेला आहे। परंतु त्यांनी त्याची सांगड जुन्या काळाची मस्तपैकी टाकलेली आहे, घातलेली आहे, आणि नंतरचा जो भाग आहे तो अगदी उत्कंठा वाढवणार आहे। काही घटना अशा घडतात, काही ट्विस्ट आहेत, काही सस्पेन्स आहे, आणि शेवट तरी इतका म्हणजे अंगावर काटेच उभे राहतात। ते शेवटचे 10-15 मिनिटाचा जो सीन आहे तो फारच उत्तम केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये इतर पात्रामध्ये गुलशन विलन आहे, त्याच्यामध्ये तो जो राजा दाखवलेला आहे, गुलशन आपला हिंदीतला एक अभिनेता, खूप सुंदर अभिनय केलेला आहे। किंवा रुक्मिणी वसंत म्हणून जी अभिनेत्री आहे, जी राजकन्या दाखवली, राजकुमारी दाखवली, आणि तिचं तर पात्र म्हणजे आता ते मी सांगणार नाही, रिव्हील करणार नाही, ते तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल की काय त्याच्यामध्ये तो ट्विस्ट आहे आणि नंतर त्याचा शेवट कसा होतो। पण एकंदरीत चित्रपट खूप सुंदर झालेला आहे, आणि अशाच प्रकारचे चित्रपट आले तर आपल्याला बघायला मजा येतेच नक्कीच। आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुढचा पण चॅप्टर ओपन केलेला, चॅप्टर 2, म्हणजे आता हा चॅप्टर 1 आहे, आता चॅप्टर 2 येणार आहे, त्याचा ट्विस्ट त्यांनी ठेवलेला आहे।
आणि आपल्याला उत्सुकता राहील चॅप्टर 2 ची. तर अतिशय चांगला चित्रपट आहे. 3 तास मनोरंजन आहे, उत्कंठा आहे आणि आपला पैसा वसूल होतो. नक्कीच असे चित्रपट बघायला काही हरकत नाही. म्हणून आपण साऊथ जी इंडस्ट्री म्हणतो ना की कुठं चालली साऊथ आणि हिंदीवाले कुठं आहेत किंवा आपण मराठीवाले कुठं आहोत, तर खरंच त्यांनी त्याच्यावरती खूपच मेहनत घेतलेली आपल्याला दिसून येते. आणि हा चित्रपट नक्की चित्रपटगृहात जाऊन तुम्ही बघणारच आहातच. मी पण पाहिलेलं आहे आणि नक्की पहा. आणि या चित्रपटाला जर स्टार्स द्यायचे म्हटलं तर किती देणार आपण? 5 स्टार, 5 पैकी 5 स्टार देऊया. आणि नक्की हा चित्रपट पहा. तुर्तास एवढेच. धन्यवाद मित्रांनो. अजूनही तुम्ही माझा चॅनल जर सबस्क्राईब केलेला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्याला नवीन नवीन चित्रपटांचे रिव्ह्यूज पाहायला मिळतील, काही लोकांचे पॉडकास्ट पाहायला मिळतील आणि करंट अफेअर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. असं माझ्या चॅनलचं स्वरूप आहे. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.